काही मुलींकडून जर नोटीस व्हायचं असेल ना तर या गोष्टी नक्की करा. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आहे ना चार चौघांमध्ये जर अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल ना, मी 3-4 गोष्टी सांगेन त्या फक्त फॉलो करा. मग बघा तुमची पर्सनॅलिटी आहे ना एकदम वेगळीच होऊन जाईल. ठीक आहे, आपण लोक जरा इथे थांबू एका साईडला. पहिलं तर तुम्ही कोणती ड्रेसिंग करताय, कोणत्या टाईपचे कपडे घालताय त्याच्यावर खूप डिपेंड आहे. जे पण कपडे असतील ना ते एकदम साफ सुथरे घालायचे, स्वच्छ घालायचे. आणि तुमच्या कपड्यांबरोबर ज्या पण आपल्या ऍक्सेसरीज असतात ना त्या खूप इम्पॉर्टंट असतात. तर मी चटपट सांगतो, त्या फक्त एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुमचा एकदम लुकच एकदम डिफरंट होऊन जाईल. ठीक आहे, तर चालता चालता बोलूया. बेस्ट ऍक्सेसरीज मध्ये आहे ना तुमचे शूज येतात. ठीक आहे, तर आता तुम्ही समजा माझ्यासारखी अशी फॉर्मल ड्रेसिंग करून जात असाल ना तर शूज खूप इम्पॉर्टंट आहेत. शूज एकदम प्रॉपर स्वच्छ करा आणि स्वच्छ घाला. ठीक आहे, तसं आता माझ्या शूजवर बघा तुम्हाला जास्त काय हे दिसणार नाही, प्रॉपर आहे, क्लीन आहे. तर शूज जेवढे क्लीन आणि नीटनेटके घाला ना तेवढंच तुमची पर्सनॅलिटी ते शो करतील. आणि शूज सोबत आहे ना मी खूप जबरदस्त कॉम्बिनेशन केलंय. म्हणजे मी पण एक दुसऱ्या व्हिडिओ मधून हे शिकलो होतो की तुमचा शूज, बेल्ट आणि वॉच, ठीक आहे, त्यांचा जो कलर असतो तो ना सेम ठेवा तुम्ही. म्हणजे तुमचं कसं एक पर्सनॅलिटीला एक प्रॉपर जे पण तुम्ही कपडे घालाल. आता माझं शर्ट लाइनिंग वाला आहे, ब्लॅक पॅन्ट आहे. ठीक आहे, तर आहे ना त्याच्यावरती मी ब्राऊन कलर शूज, ब्राऊन बेल्ट आणि ब्राऊन वॉच असं कॉम्बिनेशन घेतलं. म्हणजे ते कसं कोणत्या पण एका ड्रेसिंगला आहे ना सूट होऊन जातं. तर ते एक प्लस पॉईंट भेटतो आपल्याला. मग ते कोणत्या पण कलरचं तुम्ही शर्ट वगैरे घालाल ना तर ते तुम्हाला आहे ना प्रॉपर, म्हणजे हे नाही काय वेगळं नाही वाटणार. तुम्ही कोणतं पण जर कपडे कोणत्याही कलरचे जर घालत असेल तर तुमचे शूज, बेल्ट आणि वॉच एकदम मॅच होऊन जाईल. मग ते तुमच्या ड्रेस कोडला आहे ना एकदम असं चार चांद लावेल. ठीक आहे, तर ते एक झालं. तर नंतरला वॉच नेहमी वेअर करत जावा, कारण की वॉचमुळे एवढा हाताला म्हणजे हे येतो ना, एक गोल्ड लुकिंग बोलतात ना तसं एक लुक तुम्हाला येतो. आणि मी त्याच्यासोबत एक कानात बाली पण घातले. तर बालीचं ते वेगळं रिझन आहे, तुम्ही पण घालू शकता. ती कडीवाली बाली येते, गोलवाली, परत डायमंड वाली पण येते, ती पण सही वाटते. डायमंड वाली पण आहे माझ्याकडे. तर आणि त्याच्यासोबत ही अंगठी बघताय, अंगठीमुळे पण म्हणजे एक एक आहे ना सिंपल अंगठी तुम्ही बनवून घेऊ शकता एक. म्हणजे त्याच्यामुळे पण खूप बोल्ड लुक येतो. म्हणजे ह्या हातात पण कासवाची अंगठी आहे. तर त्याच्यामुळे कसं आपल्या हाताला आहे नाही कसं एक पॉवर फील होते हातामध्ये, आणि हात एवढा हे पण नाही वाटत, प्रॉपर वाटतं. ठीक आहे, आणि शेवटचं म्हणजे एक चेन गळ्यामध्ये, एक सिंपल अशी चेन बनवून घ्या. त्याच्यामुळे पण खूप लुक एकदम डिफरंट होऊन जातो. जर तुम्ही म्हणजे स्वतःला जर हे असं प्रॉपर ठेवाल ना मेंटेन, तर तुमची पर्सनॅलिटी पण एकदम प्रॉपर दिसेल आणि चार चौकात तुम्ही उठून दिसाल याची गॅरंटी आहे भाई. आणि तुम्हाला बाहेर कुठे जायला म्हणजे तसं स्वतःमध्ये तुम्ही कॉन्फिडन्स फील केलात ना तर तुम्हाला पण बाहेर कुठे जायला बिंदास असं चार चौकांमध्ये उभं राहायला पण तुम्हाला स्वतःवर गर्व होईल भाई. तर हेच होतं सर्व. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.